रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मस्क्युलर डिस्ट्रॉफी किंवा स्नायू दुखणे ज्याला म्हणतात, किंवा शरीर असं पूर्णपणे लुळं पडणे, चालता येत नाही अशा पेशंटला पूर्णपणे अंग त्याचं निर्जीव झालेलं आहे. त्याला उठून बसता येत नाही, बोलता येत नाही, किंवा ऐकू यायचंही बंद झालेलं असतं. सर्वच मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा असा आजार आहे, लक्षात ठेवा, जेनेटिकली ही असू शकतो. आणि आपल्या जीवनामध्ये आपण जे खाऊ नये ते खातो आणि त्याचा परिणाम असा होतो, लक्षात ठेवा, किंवा वाईट सवयी किंवा वीर्य नाश याच्यामुळेही शरीरातील पूर्ण ताकद निघून जाते. मग चालताना सुद्धा सांधे दुखतात, म्हणजे चेअरचाच वापर करावा लागतो अशा व्यक्तीला. अशा व्यक्तीसाठी जर हा दत्तगुरूंचा प्रसाद मी सांगतोय त्या पद्धतीनं प्राशन केला तर पूर्णपणे अगदी पेशंट 90% बरा होऊन त्याचे सगळे विधी तो स्वतःचे स्वतः करू शकतो. याला वर्ज्य अगोदर काय आहे ते मी सांगतो. पहा, याला वर्ज्य आहे तुरीची डाळ खाऊ नये अजिबात. तुरीची डाळ थोडी सुद्धा खायची नाही. काय खायचं, कशाचं जेवण करायचं ते पुढे मी हळूहळू सांगणार आहे. परंतु संपूर्ण शरीरावरती बरं का, लक्षात ठेवा, आपलं मोहरीचं तेल किंवा टर्पेंटाईन तेल, आता यातलं कुठलं मिळतंय ते बघा. एक सांगितलं मी मोहरीचं तेल, दुसरं सांगितलं टर्पेंटाईन तेल, किंवा तिसरं सांगतोय मी महाविष गर्भ तेल. या तेलाने पूर्ण शरीराला मालिश करावी. वेगवेगळ्या तेलांनी प्रत्येक वेळेला तिन्ही तेलं आणून ठेवा आणि प्रत्येक वेळेला या वेगवेगळ्या तेलांनी त्यांची जी काळजी घेणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने त्याच्या सर्वांगीण अंगाला सायंकाळी झोपताना हे लावायचं आहे. आज समजा महाविष गर्भ तेल लावलं तर उद्या टर्पेंटाईन तेल लावायचं, परवा हे मोहरीचं तेल लावायचं आणि मालिश करायची पूर्णपणे. आणि सकाळी सकाळी गरम पाण्याने हे स्नान करायचं. पहिला उपाय मी हा सांगितला. त्यानंतर दुसरा उपाय सांगतो. अशा व्यक्तीचं जेवणही कमी होतं, लक्षात ठेवा. मग अशा व्यक्तीला नाश्त्याला किंवा जेवणाला हा जर सांगतोय तो काढा मी दिला. काय काढा असा तयार करायचा आहे, लक्षात ठेवा, की साधारण 2 ग्लास पाणी, 5 चमचे मुगाची डाळ घालायची आणि 5 चमचे उडीदाची डाळ घालायची. त्याच्यामध्ये उकळू द्यायचं चांगलं. उकळताना 2 काळी मिरी त्याच्यामध्ये त्या उकळतं त्या मिश्रणामध्ये 3 चमचे आपलं तांदूळ, भातासाठी वापरतात ते तांदूळ, लक्षात ठेवा, आणि थोडासा आलं किसून त्याच्यामध्ये टाकायचं आणि मीठ चवीपुरतं, म्हणजे जास्तही वापरायचं नाही आणि कमीही वापरायचं नाही. मीठ त्याच्यामध्ये घालायचं, उकळतानाच घालायच्या या सर्व वस्तू, आणि चांगलं उकळू द्यायचं. 1-1.5 ग्लास राहीपर्यंत चांगलं उकळू द्यायचं. हे कोमट झाल्यानंतर मिक्सरमध्ये याचा सर्व हे अर्क सर्व त्या 1.5 कपामध्ये, म्हणजे डाळी वगैरे ज्या आहेत तो राहतो, तर पूर्ण मिक्सरमध्ये घालून असा ज्यूस बनवायचा याचा. आणि तो ज्यूस सकाळी एकदा नाश्त्याच्या वेळेला 9 वाजता साधारण द्यायचं.
आणि हा 9 वाजता दिला. लक्षात ठेवा, या गोष्टी मी सांगतोय त्या पूर्णपणे लक्षात ठेवायचं. तर मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणजे स्नायुदुखी तुमची कमी होऊ शकते. नाश्ता म्हणजे हे तुम्ही प्राशन केलं, आत्ता सांगितलेलं प्राशन केलं सकाळी 9 वाजता आणि दुपारी 4 वाजता, 2 वेळा सांगितलं, 2 वेळा हे करायचं. आणि त्याच्यामध्ये मकर ध्वज गोळ्या मिळतात मेडिकलमध्ये. हे सगळं जे मी सांगतोय ते मेडिकलमध्ये मिळतं. मकर ध्वजाची 1 गोळी तुपामध्ये खलून द्या किंवा गिळता येत असेल तर गिळू द्या आणि वरून फक्त कोमट पाणी प्यायचं. नंतर काहीही दुपारी 12-12:30 पर्यंत काहीही नको आहे. 12 वाजता जे जेवण द्यायचं ते भाकरी किंवा चपाती काहीही देऊ शकता तुम्ही, परंतु याच्यामध्ये भाजीचा आहार हे फार महत्त्वाचं आहे बरं का. याच्यामध्ये कच्च्या भाज्या त्याला खाता येत असतील तर, किंवा तुम्ही सुकी भाजी करून त्या भाजीबरोबर त्यांनी भाकरी थोडीच खाऊ द्या, अगदी अर्धी भाकरी जरी खाल्ली तरी सुद्धा भरपूर झालं. वांग अजिबात, वांग एक सांगितलं मी पथ्य पहिलं की तुरीची डाळ, दुसरं पथ्य वांग आणि तिसरं पथ्य रताळ, स्वीट पोटॅटो म्हणतात त्याला. ही 3 वस्तू मात्र त्याच्या आहारामध्ये पूर्णपणे तो बरा होईपर्यंत अजिबात येता कामा नये. 9 वाजता आणि 4 वाजता काय करायचं ते मी सांगितलं. 9 वाजता हे केल्यानंतर जेवण केलं त्यांनी, 12 वाजता समजा जेवण दिलं, 3 तासाचा गॅप ठेवायचा साधारण. त्यानंतर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा 12 वाजता दशमुलारिस्ट हे मिळतो, सिरप मिळतो आपलं, म्हणजे लिक्विड स्वरूपात मिळतं. आणि महारसनादी काढा 2 चमचे हा दशमुलारिस्ट घ्यायचा आणि 2 चमचे महारसनादी काढा घ्यायचा आणि अर्धा ग्लास कोमट पाणी त्या कोमट पाण्यामध्ये मिसळायचा आणि सकाळच्या जेवणानंतर हा त्याला पिण्यासाठी, त्याला किंवा तिला हा द्यायचा. सकाळचा विधी तर तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेला असावा. आता मी सर्वात शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ ऐकत जावा. आता सायंकाळी 4 वाजता ते झाल्यानंतर बाकीचं चहा थोडासा कमीच करायचा, त्याच्याऐवजी थोडीशी कॉफी दिली तर अतिशय चांगलं. सायंकाळचं जेवण साधारण 7-7:30च्या दरम्यान त्याला नेहमीप्रमाणे जेवण द्यायचं. जेवणाच्या अगोदर त्याला कच्चे समजा काकडी असेल, सफरचंद असेल इत्यादी पदार्थ कच्चे फूड म्हणून त्याला हे द्यायचं. आणि आता अतिशय महत्त्वाचं सांगतोय, या जेवणानंतर त्याला काय द्यायचं. 2 चमचे कुमारी आसव, लक्षात ठेवा 2 चमचे कुमारी आसव आणि 2 चमचे महारसनादी काढा कोमट पाण्यामध्ये प्यायला द्यायचा. आणि याच्या अगोदर किंवा याच्यानंतर महायोगराज गुगुळ, लक्षात ठेवा महायोगराज गुगुळ ची 1 गोळी आणि त्रिवंग भस्म, पुन्हा सांगतोय त्रिवंग भस्म याची 1 गोळी ही काढा द्यायच्या अगोदर द्या किंवा काढा दिल्यानंतर द्या, कोणत्याही वेळेला दिली म्हणजे अगोदर द्या किंवा नंतर द्या तरी सुद्धा चालू शकतंय. फक्त सांगितलेलं पथ्य
सांगितलेल्या तेलाने मालिश जर केली, लक्षात ठेवा, आणि व्यवस्थित पथ्य पाळून बाकीचे कोल्ड्रिंक्स, पिझ्झा, बर्गर वगैरे हे असले पदार्थ अजिबात, तळलेले पदार्थ अजिबात खाऊ नये. आणि हा सर्व विलास जर ज्यांची श्रद्धा आहे दत्तगुरूंवर त्यांनी जर केला तर माझ्या मते साधारण 1 महिन्यात ते 2 महिन्यामध्ये व्यवस्थितरित्या तो पेशंट स्वतःची सगळी कार्य स्वतः करू शकेल. भगवंतानी दिलेलं ज्ञान त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल.